हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 7 मार्च 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु अयन उत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची चतुर्थी तिथी आहे. रात्री 7:18 पंचमी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो, चित्रा नक्षत्र आहे. सकाळी 11:16 स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, ध्रुव योग आहे, जे अहोरात्र असणार आहे. करण मित्रांनो, बालव करण आहे. रात्री 7:18 कौलव करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे शनिदेवतेची पोझिशन तपासून पहावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा सेवा करण्याची काही गरज राहणार नाही. मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:55 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:45 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून, तर बुध ग्रह हा 26 फेब्रुवारी 2026 पासून अस्तंगत झालेले आहेत. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर 2025 पासून वक्री झालेला आहे. हे तीनही ग्रह आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभोरात्र्य प्रवर्तमानसते ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभावादी षष्ठे संवत्सरांमध्ये विश्वावसु नाम संवत्सर उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुन मासे कृष्ण पक्षे मंद वासरे चित्रा नक्षत्र ध्रुव योगे बालव करणे चतुर्थी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोह पात्र तुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातून संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माल्याच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11:16 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 7, 8, 14 आणि 15. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे एकमेव दिनांक 9. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 8 आणि 15. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 8 आणि 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 8, 14 आणि 15. मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. उपनयन करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 8. विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 7, 8, 12, 14, 15 आणि 16. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 14 आणि 16. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आता या मासामध्ये उपलब्ध नाही. मित्रांनो, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक 8, 15 आणि 16. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा. पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा, पण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून
या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे ठरते, अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये किंवा विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास विचारावे. आणि आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही, मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्र. दिनविशेषमध्ये सकाळी 11 वाजून 16 मिनिटांपासून ते रात्री 7 वाजून 18 मिनिटांपर्यंत घबाड योग आहे. हा अत्यंत शुभ योग आहे. याची प्रचिती आपण घ्यावी मित्रांनो. जे काही कर्म कराल त्याचे दुप्पट तिप्पट फळ आपल्याला मिळू शकते मित्रांनो. चतुर्थी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यांमध्ये आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्निपृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतात मित्रांनो. आणि जे रेग्युलर आहेत ते केव्हाही आपण करू शकता मित्रांनो. राहू काळ मित्रांनो सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो. तेव्हा आपण शक्यतो जी रेग्युलर कामे आहेत तीच या वेळेत करावी. मुख्य विशेष असे किंवा महत्वाचे काही कामे करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिव शंभो महादेव.